आताच किरण माने शो झाला आणि त्याच्यामध्ये रयतेचे राजे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास त्यांनी समोर आणलेला आहे आणि त्यासाठी खूप मेहनत केली। त्याच्यासाठी इंद्रजीत सावंतनी सुद्धा जे इतिहासकार आहे त्यांनी खूप मदत केलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला शो आणि काय याच्यामध्ये परिवर्तन? 15व्या विद्रोही संस्कृती संमेलनाच्या या स्थळावर आत्ताच या संमेलनाच्या निमित्तानं एक नाटक झालं। ते नाटक म्हणजे अतिशय सुंदर महाराष्ट्रात गाजत असलेलं नाटक शो किरण माने शो स्टोरी ऑफ स्वराज्याभिषेक हे आत्तापर्यंत कुणीही न ऐकलेला इतिहास आणि तो स्टोरी हिडन स्टोरी सप्रमाणाने पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे आणि अतिशय धाडसी उपक्रम हाती घेऊन एक फार मोठा एक महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांच्या आमच्या मावळ्यांना फार मोठा दिलासा देणारा आणि एक शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा हा कार्यक्रम आम्हाला वाटला। अतिशय सुंदर नाटक आणि ते सगळ्यांनी अवश्य बघावं आणि किरण माने यांच्या या शोलामध्ये हजेरी लावून त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करावं। कौतुकास्पद कामगिरी त्यांनी केलेली आहे। विद्रोही संस्कृती चळवळ आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी या कार्याला मानाचा मुजरा आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं जिथे सप्ताह वगैरे होता तिथे सुद्धा हा शो आपण त्यामध्ये सुद्धा हा शो आयोजित करावा आणि ते तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी कन्सेशनमध्ये येतील। खरं तर वास्तविकता चळवळीच्या माध्यमातून किंवा सप्त्यामधून सुद्धा असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे। हा खरोखर शो बघण्यासारखा आहे आणि शिवाजी महाराजांचा जो खोटा इतिहास होता आपल्याला दाखवला जातो, खरा इतिहास लपवला जातो, त्याच्यावर सुंदर असा प्रकाश टाकून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी न्याय दिलेला आहे। रामकृष्ण येणाऱ्या काळामध्ये चैत्यभूमी, दीक्षाभूमी आणि जिजाऊभूमी जी आहे शिंकेराजा तिथे शिवसृष्टीवर सुद्धा हा शो आम्ही लवकरच घेऊ। जिजाऊ साहेबांच्या शिवसृष्टीवर सुद्धा हा कार्यक्रम होणं गरजेचं आहे आणि तो जर झाला तर आणखी इतिहासात जळाली येईल आणि आपल्यासारखे सगळे शिवरायांचे मावळे निश्चितपणे चार्ज होतील, त्यांना एक ऊर्जा प्राप्त होईल आणि खरा इतिहास समाजापर्यंत जाऊन छत्रपती शिवरायांचा आणि जिजाऊ साहेबांचा खरा इतिहास समाजापर्यंत जाऊन आम्हाला करेल एवढं मात्र नक्की। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत, जय संविधान।